रोल आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके आहेत. आपण थेट त्यांच्याशी विचारूया राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात. काय वाटतं, बिनविरोध होईल की लढत होईल? नाही, बिनविरोध झाली तर ठीक आहे. जर लढत झाली तर 7ही सीटा या महायुतीचेच निवडून येतील, हे मी आपल्याला 100% दाव्याने सांगतो. पण अद्यापही भाजपची नावाची घोषणा झाली आहे, महाविकास आघाडीच्या नावाची घोषणा झाली आहे, पण सेनेची अद्यापही नावाची घोषणा या ठिकाणी नाही होणार, सगळ्याच पक्षांचे होणार. आणि ही निवडणूक जर झाली तर तुम्हाला निकाल हे 7ही भारतीय जनता म्हणजे महायुतीचेच दिसतील. जे तुम्ही बोलता 7ही महायुतीचेच दिसतील, आघाडीचे सगळे मत तुमच्याकडे बाजूने वळतील का असं वाटतं? नाही बघा, आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे. तिन्ही पक्ष एका दुसऱ्यांच्या सोबत कोण उमेदवार द्यायचे याचे त्यांचे भांडणं सुरू आहे. आणि कोणत्याही एका पक्षाच तिथे उमेदवार देऊ शकतो, एकच उमेदवार ते देऊ शकतात. आणि ज्याही एका पक्षाने उमेदवार दिला तर बाकी दुसऱ्या पक्षाचे लोक तिथे मतदान फुटतील, त्यांचे ते दुसरीकडे मतदान करतील, हे अटळ आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शरद पवार यांची जागा ही धोक्यात आहे? 100% ही धोक्यात आहे. उद्या जर फडणवीस साहेबांच्या मेहरबानीने ते जर निवडून आले तर ठीक आहे, पण बाकी 100% त्यांची सीट धोक्यात आहे. म्हणजे कोण वोट करणार? ठाकरे गटचं बाजूने तुम्हाला वोटिंग भेटेल की राष्ट्रवादीच? मी तुम्हाला तेच सांगितलं की शरद पवार साहेबांचं झालं तर उबाठा आणि काँग्रेसची मतं भेटतील. समजा उद्या उबाठे झाले तर काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मतं भेटतील. तुम्हाला कन्फर्म वाटते की 7ही जागा तुमच्याकडे ताब्यात आहे? 100%चे भांडणंच इतके आहे आणि ते बंडखोरी काय, ते विरोधात मतदान करण्याकरता इतके आतुर आहेत की मला असं वाटतं 100% 7वी सीट महायुतीची निवडून येणार. तुम्ही एक आता मोहीम हाती घेतलेली आहे, ती मोहीम काय आहे आणि कशा प्रकारे सर्व याद्या तुम्ही साफ? बघा, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत असणार किंवा विधानसभेच्या निवडणुकीत असणार मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक लोकांचे मतदान हे वेगळ्या ठिकाणी वेगळ्या बूथमध्ये होते. दूर त्यांना त्यावेळेस मतदान करण्याकरता जावं लागलं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दुबार मतदान मोठ्या प्रमाणात बघितलं होतं. मोठ्या प्रमाणात बाहेर देशाचे, बांगलादेशी असतील, रोहिंगी असतील, ह्या सगळ्यांचे मतदान मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये यांचे मतदान टाकण्यात आलेले आहे. आणि म्हणून SIRच्या माध्यमातून निवडणूक आयोग हे पूर्ण या मतदार याद्या स्वच्छ करण्याकरता, या दुबार मतदार याद्या असतील, मृत्यू पावलेल्या लोकांचे नाव काढण्याचं असतील, या प्रकारचं मतदार याद्या स्वच्छ करण्याचं काम निवडणूक आयोगाने हाती घेतलं आहे. भारतीय जनता पार्टी म्हणूनही आम्ही त्याला मदत करणार आहे. ते या प्रकारचे जे नाव आहेत त्यांना काढण्यास आम्ही हे करणार आहे. सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांकडनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, पण हे काम फत्ते होईल? 100% फते होणार. मला असं वाटतं वर्षभरात ही मोहीम भारतीय जनता पार्टी आणि सगळेच पक्ष मला वाटतं त्यात हाती घेऊन या प्रकारचे विदेशी जे लोक आहेत, बाहेरचे जे नागरिक आहेत, त्यांचे मतदार यादीतनं नाव काढण्याचं काम करतील आणि मतदार याद्या स्वच्छ करतील, चांगल्या करतील. म्हणजे मतदार याद्या तर साफ पूर्णपणे भेटून 100% साफ मतदार याद्या सोबत होते. आणि या ठिकाणी तर ज्या मतदार याद्या आहेत त्या देखील आपल्याला पूर्णपणे साफ भेटेल. तसंच आपण बघितलं जे राज्यसभेची निवडणूक आहे ती या ठिकाणी सर्व 7ही जागा या ठिकाणी महायुतीकडे असतील असा दावा देखील परिणय फुके यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.